पण मग आपण कुठेतरी जेव्हा महाशिवरात्री जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्या तत्वाचीच एक पूजा करत असतो की नाही. मग मला सांगा की आपण महाशिवरात्रीच्या रात्री आता सगळीकडे आपण बघतो की ध्यान केलं जातं, नंतर पिंडीवर अभिषेक केला जातो किंवा त्या दिवशी असं बरंच काय काय विधी केले जातात. तर मग काय म्हणजे या विधींचं म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की शिवतत्व आहे, त्याच्यातून ही तिन्ही आलेले आहेत ऊर्जास्त्रोत, आणि आपल्या दोन्हीमध्ये शिवशक्ती आहे, शिव आपल्यातच आहे. मग आपण हे जे विधी करतो ज्याला आपण रिच्युअल्स म्हणतो, तर मला असं विचारायचं आहे धनश्री की मग हे विधी म्हणजे करणं योग्य अयोग्य असं नव्हे, पण म्हणजे काय बरं त्याचा म्हणजे त्याचं काय असावं, त्याचं महत्व काय असावं? काय आहे ना की तत्व म्हणून बघितलं तर आता सगळीकडेच ते आहे, म्हणजे त्याच्याशिवाय एकही कण नाही. ईशावास्य उपनिषदामधला पहिला मंत्र तेच सांगतो की ईशावास्यम इदम सर्व जर्रे जर्रे में उसी का नूर है जहाँ खुद में वो न तुझसे दूर है. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये तो असणारच आहे, ते तत्व असणारच आहे. फक्त आपली मर्यादा अशी आहे की आपल्याला ते प्रत्येक गोष्टीत आहे याची जाणीव नाहीये आपल्यामध्ये, ह्याची जाणीव बाकी इतरांच्या ह्याच्यात काय होणार जाणीव. आणि म्हणून मग शेवटी मानवी बुद्धीला मर्यादा आहेत. आणि म्हणून मला तर सांगितलं तू आता अशी कल्पना कर इथे समोर आहे आणि तू ध्यान कर, तर होतं का ध्यान? नाही. ध्यानाची सुद्धा एक प्रोसेस आहे की पहिल्यांदा मला एक मूर्ती समोर ठेवावी लागते, मग हळूहळू माझं ध्यान त्याच्यापाशी एकवटतं. ती मला सवय झाली की मी ती मूर्ती बाजूला करते, मग तिथे एक बिंदू काढते, त्याच्यावर लक्ष केंद्रित करते, हळूहळू तो बिंदू पुसते, पण कल्पिते की तो तिथे आहे, मग तोही काढून टाकते, मग मला ध्यानाची होते. म्हणजे सगुणातनं निर्गुणात जाण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसांना आहे बाबा ते निर्गुण तत्व असं म्हणून त्याची उपासना करता येत नाही, समोर कुणीतरी लागतं. पण म्हणजे मग फॉर्मलेस मध्ये जाण्यासाठी फॉर्म पासून सुरुवात करायलाच हवी. आता प्रत्येकाचं त्याच्या बाबतीत मत वेगळं आहे. काहींना तसाच्या तसा सुद्धा साक्षात्कार होतो, पण सर्वसामान्यपणे सगुणातून निर्गुणाकडे जाणं हे जास्त सोपं आहे. आता ते ज्याचा अनुभव आला त्यांनीच खरं तर ह्याच्यावर बोलावं आमच्यासारख्यांपेक्षा, हेही तितकंच खरं आहे. पण सामान्यपने या आधी मूर्ती आणि मग त्याच्यापासून पुढे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की समोर काही आलं ना की त्याला सजवणं हा मानवी स्वभाव आहे. आता तू इथे साधा हाय पण ठेवू शकली असतीस ना, पण तुला काय वाटलं की नाही त्याच्यामध्ये 4 फुलं पाहिजेत, मग पांढऱ्या रंगाची फुलं आली तर एक लाल रंगाचं फुल आलं तर आधी कुठून दिसेल. हा मानवी स्वभाव आहे. त्याच्यामुळे समोर मग काही आलं की त्याला फुलं पानं, त्याला वस्त्र घालायची, त्याला अलंकार घालायचे, मग ती सगुणातली उपासना सुरू होते. आता त्याला रिच्युअल म्हणून बघावं त्याच्याकडे का आपली आवड म्हणून बघावं. आणि शेवटी ह्या सगळ्यांमध्ये जसं भगवद्गीतेत म्हटलंय की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. तुम्ही मला पान द्या, फूल द्या, काही नाही सापडलं, पाणी द्या, काही नाही जमलं तर नुसते हात जोड्या, पण या सगळ्यामध्ये भक्ती पाहिजे. हा शब्द महत्वाचा आहे. त्याच्यामुळे सगळं करा, पण त्याच्या ठाई तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी भक्ती असणं किंवा काहीतरी एक बाबा आहे आपल्यात, एक कनेक्शन आहे, याची जाणीव होण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. भक्ती श्रेष्ठ. मग तुम्ही विधी रिच्युअल्स करा किंवा नाही, भाव असणं, अगदी बरोबर भाव. पण स्मिता, मी असं बघितलंय आणि ऐकलंय सुद्धा की तू किती या फिल्मी जगतात वावरलीस तरी तुझं संध्याकाळचं जे काही हवन आहे ते कधी तू सोडलं नाहीस. आणि आता आपण थोडी विधींची किंवा रिच्युअल्सची चर्चा करतोय ना, मग तुला काय वाटतं, म्हणजे तुझा काय भाव होता किंवा तू कोणत्या उद्दिष्टाने हे करायचीस? म्हणजे तू इतके वर्ष करत आलीस, तू अनेक लोकांना गाईड केलं, त्यांनी सुद्धा अनुभव घेतले, तर असं काय त्याच्यामध्ये आहे, म्हणजे काहीतरी आहे त्या विधींमध्ये सुद्धा, नाही का? आता हे मला तेव्हा काहीच माहिती नव्हतं जेव्हा मी ह्याची सुरुवात केली. प्रभूजी म्हणजे माझे पहिले गुरु, त्यांनी मला तो हवन दिला, एवढं छोटंसं हवनकुंड, आणि ते म्हणाले ओम प्रभू शांती तू हवन कर. आता त्यांनी सांगितलं, मी आर्ग्यू नाही केलं, मी सुरुवात केली करायला. पण त्यांनी मला बरं वाटायला लागलं, म्हणजे इन द सेन्स आतून काहीतरी आपलं निघतंय बाहेर, निगेटिव्हिटी निघते वगैरे असं फिलिंग. आणि आपल्यामध्ये फायर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट. बरोबर. तर फायर एलिमेंटमध्ये तर त्यांनी मला काय सांगितलं होतं, म्हणजे प्रभूजींनी मला काय सांगितलं होतं की जेव्हा आपण ओम प्रभू शांती करतो तेव्हा जे काय आपले निगेटिव्ह ह्याच्यात असतं ते सगळे स्वाहा होतात. तर ते तू कर. आणि पुन्हा मेन म्हणजे त्यांनी सांगितलं कसलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे, कुठचंच नाही. म्हणजे अगदी तू फ्युनरलला जाऊन आलीस तरीही केलंस तरी चालेल, इतपत त्यांनी सांगितलं होतं. व्हेजिटेरियन खा, नॉन व्हेजिटेरियन खा, तू पार्टीला जा, तू काही कर, पण हे कर. पण हे रोजचं करायला हवं. अगदी 2 आहुती दिल्या तरी चालतील, पण त्या कर.
पण मग मला त्याचं ते मला छान वाटायला लागलं ऑटोमॅटिकली. ते अजूनही मी करते. मला त्याने ते खूप छान वाटायला लागलं आणि म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचवलं मी. त्याचं युट्यूब व्हिडिओ पण आहे. खूप लोक करतात आणि त्यांना खूप छान वाटतं. आणि मला माझं असं मत आहे, मला माहिती नाही की फायर आपली इतकी इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. तर फायर एलिमेंटमध्ये ते सगळं जेव्हा स्वाहा होतं तेव्हा ऑटोमॅटिकली क्लेन्झिंग प्रोसेस होतो. आता ह्या रिच्युअल्सबद्दल ते म्हटलंस तू, जसं शंकराला दूध वाहिलं जातं, पाण्याचं नेहमी हे असतं नेहमी. ह्या रिच्युअल जरी दिसल्या तरी ते समथिंग विच इज क्लिनिंग यू इनसाइड. इट इज अ क्लेन्झिंग प्रोसेस. तर त्या जर थॉटनी तुम्ही ह्या रिच्युअल्स केल्यात तर मग ॲक्च्युली तुम्हाला अनुभव होईल. पण आपल्याकडे काय झालं, साधारण माणसाच्या तू हे करते मग मी पण हे करते, तू 108 जप करते शिवाचा मी पण 108 कर, असं नाही. जो भावतोची तेव्हा आपण म्हटलं तुला काय एक्सपिरियन्स येतो त्याच्यावरनं तू त्या प्रेमाने कर. मग तू ते नाही केलंस तरी चालेल. जसं आत्ता म्हणाल नुसता हात जोडलास तरी चालेल. पण तू करते म्हणून मी करायचं, दॅट डझंट मेक सेन्स. मला हा अनुभव आला, अच्छा ही हे असं करते रोज, मी पण असं करायला पाहिजे, दॅट डझंट वर्क. तुमच्या भावाप्रमाणे तुमचं जे काय आतून तुम्हाला फील होतं त्याप्रमाणे ही मी आता ह्या माझ्या शिवाला अशी सजवेन, मी माझ्या शिवलिंगला तसं करीन, मी त्याला वरती तो पण तो नाग असतो नेहमी तो तसा चांदीचा आणेन वगैरे. हे तुझं का, कारण तुला ते फील होत आहे म्हणून. सो यू डू इट. पण तू करतेस म्हणून मी तसं करायचं त्याला अर्थ नाही. विच इज वॉट हॅज हॅपन नाव. ह्याच्या रिच्युअल्स ह्याच्यासाठी झालेत. मग ते कुठेतरी काहीतरी वेगळंच होतं. हां. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.